नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आज आहे चंपाषष्ठी. तर आपल्या नगर जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, खंडोबाची यात्रा. तर घरोघरी आपण जे बाजरीचे दिवे करतो किंवा आपण पानगी करतो, तर आपल्या नगर जिल्ह्यात झालं बीड, सातारा, उस्मानाबाद या साईडला, जेजुरी या साईडला, तर भरपूर प्रमाणात आपण दिवे करतो. तर त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी आपण त्या दिव्यांचा वापर काय करतो, काही लोक पाण्यात सोडून देतात, तर काही करतात गाई म्हशींना खायला घालतात, किंवा ज्याच्याकडे कोंबड्या आहे तर त्याच्यासाठी सुद्धा ते खूप गरजेचं आहे. का तर मी काय केलंय, आज ते दिवे जे आहेत ना ते गुळाच्या पाण्यात उकळून आहे ना कोंबड्यांना खायला देणार आहे. का तर बाजरीचे आपण दिवे करतो, बाजरी पण गरम आणि गुळ पण गरम. आणि आता ह्या हिवाळ्याच्या दिवसात काय होतं की बाजरी आपण देतो आणि मग ते बाजरी दिल्यामुळे त्यांच्या शरीरात उष्णता वाढते. तर ते दिवे आपण फेकून न देता आपण काय करायचंय, ते गुळाच्या पाण्यात आहे ना उकळून घ्यायचे, चांगले शिजवून घ्यायचे. आधी तर आपण शिजवलेच असतात, पण गुळाच्या पाण्यात परत टाकून आहे ना ते उकळून घ्यायचे चांगले आणि कोंबड्यांना ते खाऊ घालायचं. पूर्वी तर काय करायचे, आता मीच सांगते, माझी सासू आहे ना काय करायची, दुसऱ्या दिवशी आहे ना ते सगळे दिवे आहेत ना गुळाच्या पाण्यात उकळायची, त्याच्यात नंतर काय करायची, तूप टाकायची, दूध टाकायची आणि आम्हाला सगळ्यांना ते खायला द्यायचे आणि आम्ही पण ते लय आवडीने खायचो. पण आता कोणी ते खात नाहीत. तर काय करतात, समजा आपल्या गाईला टाकतात किंवा पाण्यात त्याचं विसर्जन करतात. आता समजा ज्याच्या कोंबड्या आहेत तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करते की तेच दिवे जर आपण गुळाच्या पाण्यात उकळून जर आपल्या कोंबड्यांना जर खाऊ घातले की त्यांना भरपूर प्रमाणात एलर्जी मिळते आणि एक टायमाचं आपलं पण खाद्याचं सुद्धा हे वाचतं आपल्याला. तर आणि कोंबड्या पण लय आवडीने खात्यात. म्हणून फेकून न देता आपल्या कोंबड्यांना गुळाच्या पाण्यात उकळून आहे ना ते द्या. तर मी पण तेच केलेलं आहे. आता देणार आहे त्यांना मी. गुळाच्या पाण्यात चांगलं उकळलंय ते मी. य य य य य य य तर कोंबड्या आहेत ना आपल्या आवडीने खात्यात बघा ते. कारण गुळाच्या पाण्यामध्ये आहे ना आपण त्यांना आहे ना हे दिवे आहेत ना द्यायचे. तर आपली पिल्ल पण आवडीने खात्यात, मोठ्या कोंबड्या पण खात्यात. या हिवाळ्याच्या दिवसात जेवढं आपण त्यांना गुळ पाणी आणि बाजरी आपण टाकतो, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात ते जास्ती प्रमाणात गरम असतं. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट फेकून न देता, वाया न घालवता आपला योग्य ते वापर करून त्याचं आपल्या कोंबड्यांना झालं, गुरांना झालं ते देणं खूप गरजेचं आहे. आणि मी तेच केलेलं आहे आणि करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्ही पण तेच करा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.